नमस्कार, आपण पाहत आहात ठाम मत मराठी न्यूज. मी आहे पूजा. पाहूया फास्ट टॉप 10 महत्त्वाच्या बातम्या. भारत यूके CETA करार लागू. 15 जुलैपासून भारताच्या 99% वस्तूंना यूके बाजारात विनाशुल्क प्रवेश. निर्यातीला मोठी चालना. आषाढी वारीत अन्न व औषध विभागाची धडक कारवाई. पंढरपुरात 217 आस्थापनांची तपासणी. 3 हॉटेलांचे परवाने निलंबित. 172 नमुने तपासणीसाठी. वैजापुरात साखळी चोरांचा धुमाकूळ. घरासमोर झाडू मारणाऱ्या महिलेच्या गळ्यातील 84,000चे सोन्याचे गंठण हिसकावले. घटना CCTV मध्ये कैद. छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर भीषण अपघात. टोमॅटो पिकअप आणि ट्रकची समोरासमोर धडक. ट्रक चालक गंभीर जखमी. पालघरमध्ये आंतरराष्ट्रीय कृषी बाजार. दापचरी येथे 558 हेक्टरवर जागतिक दर्जाचा कृषी बाजार उभारणार. शेतमाल निर्यातीला मोठी चालना. धुळ्यात पावसाअभावी रोप विक्री मंदावली. जुलै अर्धा संपला तरी समाधानकारक पाऊस नाही. शेतकरी खरेदीकडे पाठ फिरवत असल्याची नर्सरी मालकांची माहिती. मालेगावात भव्य रक्तदान शिबिर. व्हॉइस ऑफ मीडिया आणि पोलीस स्टेशनच्या संयुक्त उपक्रमाला शेकडो रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. धुळ्यात दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण तापले. चौकशी अहवाल जाहीर करण्याच्या मागणीसाठी भाजप दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय सरक यांचे बेमुदत उपोषण सुरू. धुळ्यातील भूमाफियांवर महसूल मंत्र्यांचा दणका. आमदार अनुपभैया अग्रवाल यांच्या लक्षवेधीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. महिनाभरात अहवाल व दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश. लाचखोर विस्तार अधिकारी ACBच्या जाळ्यात. जळगाव जामोद पंचायत समितीचे प्रभारी विस्तार अधिकारी संदीप मोरे यांना 3% लाच स्वीकारताना रंगेहात अटक. आजच्या फास्ट टॉप 10 बातम्या. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.